नमस्कार, मी संकेत देशपांडे. टॉप न्यूज मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत. पुण्यात दहशत माजवणाऱ्या गुन्हेगारांना आळा घालण्यासाठी आता पुणे पोलीस ऍक्शन मोडवर आले असून वारंवार वस्ती पातळीवर वर्चस्व वादासाठी गुन्हे करणाऱ्या आरोपींवर एमपीडीए कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात येते. यामध्ये एरवड्यातील कसबे टोळीचा म्होरक्या प्रफुल्ल उर्फ गुट्ट्या गणेश कसबे याच्यावरही कारवाई करण्यात आली असून त्याची रवानगी थेट नागपूर कारागृहात करण्यात आली आहे. महाराष्ट्र झोपडपट्टी दादा, हातभट्टीवाले तसेच औषधी द्रव्य विषयक गुन्हेगार व धोकादायक प्रगती असलेल्या व्यक्तींच्या गुन्हेगारी कृत्यांना आळा घालण्यासाठी एमपीडीए कायदा करण्यात आलाय. या कायद्याअंतर्गत कारवाई झाल्यास आरोपीला 1 वर्षासाठी तात्काळ स्थानबद्ध करण्यात येतं, अर्थात त्याची रवानगी थेट कारागृहात करण्यात येते. हीच कारवाई गुट्ट्या कसबे याच्यावरही करण्यात आली आहे. कसबे हा एरवडा भागातील लक्ष्मीनगर परिसरात राहणारा गुंड आहे. त्याच्या विरोधात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. गंभीर मारहाण करणे, शस्त्र बाळगणे, जिवे मारण्याची धमकी देणे अशा पद्धतीचे गुन्हे त्याच्या विरोधात दाखल करण्यात आले आहेत. त्याच्यावर अनेकदा कठोर कारवाई करण्यात आली आहे. त्याला तुरुंगवासाची शिक्षा देखील सुनावण्यात आली होती. त्याचबरोबर त्याला पुणे जिल्ह्यातून 2 वर्षासाठी तडीपार देखील करण्यात आलं होतं. 2 वर्षानंतर तो पुन्हा एरवड्यात परतला. त्यानंतर त्याने पुन्हा दहशत माजवण्यास सुरुवात केली. त्याच्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये असुरक्षिततेचं वातावरण होतं. यामुळेच त्याच्या विरुद्ध एमपीडीए कायद्या अंतर्गत कारवाई करण्याचा प्रस्ताव परिमंडळ 4चे पोलीस उपायुक्त हिम्मत जाधव यांनी तयार केला. हा प्रस्ताव पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना पाठवण्यात आला. त्यानंतर लगेचच या प्रस्तावाला मंजुरी देत आता त्याची रवानगी नागपूर कारागृहात करण्यात आली आहे. पुण्यातील सराईत गुंडांना आळा घालण्यासाठी पुणे पोलिसांनी ही नवी मोहीम हाती घेतली आहे. त्यानुसार पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या आदेशाने आतापर्यंत तब्बल 100 सराईत गुन्हेगारांवर एमपीडीए अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. त्याचबरोबर कोथरूड परिसरामध्ये सध्या धुमाकूळ घातलेल्या गजा मारणे टोळीवर सुद्धा मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे आणि लवकरच टोळीचा म्होरक्या असलेल्या गजा मारणेवर सुद्धा कारवाई होणार असल्याची माहिती पोलीस आयुक्तांनी आजच दिली आहे. त्यामुळे कारवाईच्या या सगळ्या धडाक्यानंतर तरी पुण्यातली गुन्हेगारी कमी होणार का, हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. कॅमेरा पर्सन निलेश सह समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी, पुणे.